नमस्कार मंडळी. तुमच्या मोबाईलमध्ये कधी 11 वाजून 11 मिनिटं, 2 वाजून 22 मिनिटं, 3 वाजून 33 मिनिटं असे नंबर वारंवार दिसतात का? म्हणजेच 11 11, 2 2 2, 3 3 3 असे नंबर वारंवार दिसतात का? आपण जाणून घेणार आहोत यामध्ये काय नेमकी कारणं आहेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का? मोबाईल उघडला की वेळ होती 11 वाजून 11 मिनिटं, म्हणजे 11 11 11 11. काही वेळाने पुन्हा उघडलात तर 2 2 2 म्हणजे 2:22. दुसऱ्या दिवशी 3 3 3 म्हणजेच 3 वाजून 33 मिनिटं. आणि मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हे फक्त योगायोग आहे की यामध्ये काही अर्थ आहे? जर तुमच्या सोबतही असं वारंवार घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की असे नंबर सतत का दिसतात, लोक त्याचा काय अर्थ लावतात आणि त्यामागे मानसशास्त्रीय कारण काय असू शकतं. आपलं लक्ष त्या नंबराकडे का जातं? मित्रांनो, दिवसभरात आपण हजारो नंबर पाहतो, पण 11 11 दिसलं की ते लगेच लक्षात राहतं. का? कारण मानवी मेंदूला पॅटर्न शोधण्याची सवय असते. जे वेगळं दिसतं ते मेंदू लक्षात ठेवतो. 11 11, 2:22, 3:33 हे नंबर सारखे असल्यामुळे ते लगेच आपल्या नजरेत भरतात. लोक याचा अर्थ काय करतात? जगभरात अनेक लोक अशा नंबरांना संदेश किंवा संकेत मानतात. काही लोक म्हणतात 11 11 म्हणजे नवीन सुरुवात, 2:22 म्हणजे संयम ठेवा, 3:33 म्हणजे योग्य मार्गावर आहात. मात्र हे अर्थ वेगवेगळ्या परंपरा, श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभवानुसार बदलतात. यासाठी कोणतीही सर्वमान्य वैज्ञानिक पुरावा नाही, पण लोकांना यात प्रेरणा आणि आशा मिळते. तुम्ही जास्त विचार करत आहात का? कधी कधी जीवनात एखादी गोष्ट सतत मनात असते, नोकरी, प्रेम, पैसा, भविष्य, आणि अशा वेळी एखादा नंबर दिसला की आपण त्याला अर्थ जोडतो. कारण आपलं मन उत्तर शोधत असतं. योगायोग की संकेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर काही गोष्टी योगायोग असू शकतात, पण त्या योगायोगातून तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर त्यात काही वाईट नाही. महत्वाचं हे नाही की नंबर काय सांगतो, महत्वाचं हे आहे की तुम्ही त्यातून काय शिकता. 11 11 दिसलं तर काय करावं? अनेक लोक एक छोटी सवय ठेवतात. 11 11 दिसलं की काही सेकंद थांबतात, स्वतःला विचारतात, मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझे ध्येय काय आहे? मी आज कोणती चांगली गोष्ट करू शकतो का? हा क्षण आत्मपरीक्षणासाठी वापरतात. यशस्वी लोकांचा एक गुण, यशस्वी लोक प्रत्येक गोष्टीतून शिकतात. त्यांना एखादा नंबर दिसो किंवा एखादी घटना घडो, ते स्वतःला प्रश्न विचारतात, मी अजून चांगलं काय करू शकतो? मी कुठे सुधारू शकतो? यामुळे त्यांची प्रगती होते. एक प्रेरणादायी गोष्ट, एक तरुण सतत 11 11 पाहायचा. त्याला वाटायचं की हे नशिबाचं चिन्ह आहे, पण काहीच बदलत नव्हतं. एक दिवस त्याने ठरवलं, नंबर पाहून बसायचं नाही, काम करायचं. त्याने अभ्यास सुरू केला, कौशल्य वाढवलं, मेहनत केली आणि काही वर्षात त्याचं आयुष्य बदललं. नंबर नव्हे, त्याचा दृष्टिकोन बदलला होता. खरी शक्ती कुठे आहे? मित्रांनो, 11 11 मध्ये शक्ती नाही, 2 2 मध्ये शक्ती नाही, 3 3 3 मध्ये शक्ती नाही. खरी शक्ती तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या निर्णयामध्ये आहे, तुमच्या कृतींमध्ये आहे. कधी कधी आपण बाहेर संकेत शोधतो, पण उत्तर आपल्या आतच असतं. आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला आधीच माहित असतं, फक्त धैर्याची गरज असते. जर तुम्हाला 11 11, 2 2 2, 3 3 3 असे नंबर वारंवार दिसत असतील तर घाबरू नका. त्यांना चमत्कार समजू नका, पण त्यांना एक स्मरणपत्र समजा की तुम्ही तुमच्या आयुष्याकडे लक्ष द्या, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या स्वप्नांसाठी काम करा. कारण आयुष्य बदलणारे नंबर नसतात, आयुष्य बदलणारे निर्णय असतात. मित्रांनो, तुम्हाला सर्वात जास्त कोणता नंबर वारंवार दिसतो? 11 11, 2:22, 3:33 कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.